केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याचं कौतुक करत कृतज्ञता व्यक्त केली। आंबेडकरांचं नाव घेतलं की दलितांच्या आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक जबरदस्त अशा पद्धतीची प्रेरणा स्फूर्ती येते आणि बाबासाहेबांचं महाकार्य जे आहे हे या देशासाठी त्यांनी केलेलं आहे। बाबासाहेबांनी विश्व शांतीसाठी बौद्ध धर्माची दीक्षाही घेतलेली आहे। त्याचबरोबर या देशाचं संविधान लिहून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि राज्यपालांनी आंबेडकरांना आदरांजली वाहत अभिवादन केलं। उल्हासनगरमध्ये चारकोलमध्ये चित्र रेखाटून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। चित्रकार राहुल किर्दक यांनी ही कलाकृती साकारली। मला जो अधिकार आहे आणि मला जे स्वातंत्र्य मिळालं ते मला असं वाटतंय का महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मला हे मिळालं आणि त्यामुळे मी माझ्या चित्राच्या माध्यमातून त्यांना एक मानवंदना देतो। महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं येवल्याच्या अंदरसूलमध्ये 1068 मक्याच्या दाण्यांचा वापर करून बाबासाहेबांची प्रतिमा साकारण्यात आली। मंगेश शिंदे या कलाकारानं ही कलाकृती साकारली। आंबेगावच्या आदिवासी भागातील प्राथमिक शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। शालेय विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांना मानवंदना दिली। नागपूरच्या दीक्षाभूमीत महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। यावेळी अनुयायांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं। महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं हजारो आंबेडकरी अनुयायी महाडच्या चौदार तळ्याच्या परिसरात एकत्र आले होते। यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत त्यांना मानवंदना देण्यात आली। महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून लोणावळ्यात बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली। यावेळेला शहरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं गेलं। महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं वसईतल्या भाताणे गावात चित्रकार कौशिक जाधव यांनी पिंपळाच्या पानावर बाबासाहेबांचं चित्र रेखाटलं। या कलाकृतीच्या माध्यमातून त्यांनी बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीनं मानवंदना दिली। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जळगाव रेल्वे स्थानकाच्या बाहेर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ अनुयायांनी मोठी गर्दी केली होती। यावेळेला हजारो अनुयायांनी पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन केलं आणि संविधानाचं पालन करायचा निर्धार केला। भुसावळमध्ये हजारो अनुयायांनी आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि अभिवादन केलं। समता सैन्य दलाच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आंबेडकरी अनुयायांनी दादरच्या चैत्यभूमीवर गर्दी केली। यंदाचा हा 68वा महापरिनिर्वाण दिन दरम्यान चैत्यभूमीवर अवघा भीमसागर लोटल्याचं दिसत आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं देशभरात त्यांना आदरांजली वाहून अभिवादन केलं जातं। या निमित्तानं महाडच्या चौदार तळ्याच्या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं दादरच्या चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी मुंबई मनपानं विशेष तयारी केली। मुंबई महापालिकेनं तयार केलेल्या भीमा तुम्हा वंदना या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या हस्ते दादर इथे करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांच्याकरता पालिकेनं चैत्यभूमी, शिवाजी पार्क आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान, राजगृह यासह आवश्यक त्या ठिकाणी विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांच्याकरता मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं बोरिवली पश्चिमेला गोराई इथे विश्व विपश्यना पॅगोडा इथे नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आले। दरम्यान महापालिका प्रशासन आणि मुंबई पोलिसांच्या वतीनं आखून दिलेल्या
सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी केलं. पागोडामध्ये आल्यावरती खऱ्या अर्थाने बुद्धाने काय शिकवलं आहे याची जाणीव होते आणि फार सुंदर काम पागोडाच्या वतीने इथे होत आहे याची अनुभूती स्वतः येऊन इथे मी केली आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.